हाय फ्रेंड्स, तर मी आज बनवणार आहे बेसन पिठाचे लाडू। त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 1 किलो बेसन आणि ते बेसन पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि त्याच्यापासून मी आता छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहे आणि त्या पुऱ्या इथे तळून घेणार आहे आणि थोड्या ब्राऊन कलर होऊन द्यायचा त्यासाठी। आणि इथे मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे। सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत, तर मी आता त्याला मिक्सरला बारीक करणार आहे आणि एकदम बारीक करायचे, मोठं नाही ठेवायचं। तर इथं मी लाडू करण्यासाठी चासणी ठेवत आहे आणि 1 किलो पिठासाठी 1 ग्लास पाणी ओतायचं। थोडं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी साखर घालत आहे आणि 1 किलोसाठी पाऊण किलो साखर घालायची। जास्त घातली तर गोड होतं, तर मी इथे पाऊण किलो घेत आहे आणि सारखं हलवत राहायचं, नाहीतर त्यात साखर तयार होते। पूर्ण चासणी येऊपर्यंत हलत राहायचं। तोपर्यंत मी ते पुऱ्या बारीक करून घेतलेल्या आहेत मिक्सरला आणि इकडे पण चासणी आलेली आहे आणि त्या चासणीमध्ये मी ओतलेलं आहे। त्यात मी घालणार आहे इलायची पावडर आणि बारीक करून घेतलेले क्रश केलेले आहेत काजू बदामची पावडर ते घालणार आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती झाकण ठेवून अर्धा 1 तास तसंच ठेवायचं आहे। नंतर मी त्याचे लाडू वळून घेतलेत आणि तुम्हाला ते कसे वाटले ते नक्की सांगा आणि तुमच्या इकडे ते कशा प्रकारे बनवतात ते पण सांगा। आमच्याकडे ते ह्याच पद्धतीने बनवतात। आवडल्यास लाईक कमेंट नक्की करा।